भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार देवराव होळी सर आपल्या सोबत आहे. सर, सदस्यता मोहीम सुरू झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याच्या दिशेने तयारी तर नाही सुरू आहे ना? नाही, नाही. आता हे आमचं भारतीय जनता पार्टीचं कामच ते आहे. आपला भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांना ॲक्टिव्ह मोडमध्ये ठेवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी म्हणून काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी सांगितलं, की 5 तारीख एक विशेष मोहीम आमच्या कमीत कमी गडचिरोली जिल्ह्यातून मला अहेरी विधानसभाचे प्रभारी दिले होते. त्यामध्ये कमीत कमी आम्ही 5,000 नवीन भाजपचे सदस्याची नोंदणी केलेली आहे आणि गडचिरोली जिल्ह्यात कमीत कमी 10 ते 15,000 नवीन भाजपचे सदस्य नोंदणी झालेली आहे. आणि याच्यावरून असं वाटते आहे की आमचं एक आता 12 तारखेला राज्यस्तरीय अधिवेशन आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीने ठरवली आहे की येणाऱ्या मिनी विधानसभा लोकसभाच्या निवडणूक होऊ घातल्या. संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषद निवडणुका आहेत, नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिका याचीसुद्धा पूर्ण तयारी आमच्या भारतीय जनता पार्टीने केलेली आहे. मला प्रदेशाचे उपाध्यक्षपद दिलेले आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे पूर्ण जिल्ह्याचं प्रभार आणि आणि गडचिरोलीचे 3ही विधानसभामध्ये आणि गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा परिषद कशा पद्धतीने जिंकता येईल आणि आमचं भारतीय जनता पार्टीचं सत्ता कसा येईल आणि त्याच्यात फक्त एक युती करायची की नाही करायची, आमचे प्रदेशाध्यक्ष आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस हे निर्णय घेतील. स्थानिक स्तरावर स्वबळाची तयारी सुरू केली का? नेते निर्णय घेतील, पण तयारी कशी आहे? तयारी तर 100% स्वबळावरचीच आहे, परंतु आमचे वरिष्ठ नेते जे निर्णय घेतील ते आम्ही मात्र गडचिरोली जिल्ह्यामध्ये 51 सीट जिल्हा परिषदचे लढवण्याची पूर्ण तयारीमध्ये लागलेला आहे. इतरही ठिकाणी स्वबळावर लढण्याची तयारी आहे, कारण की शिंदे आणि अजितदादा गट सोबत घेणार की नाही हे सुरू आहे. तर हे तर वरचे लोक ठरवतील. आता आपण लहान माणसं आहे, त्याच्यामुळे देवेंजी आणि बावनकुळे जे ते ठरवतील आणि राष्ट्रीय स्तरावर जे ठरवतील त्याच्यानुसार 100% होईल. पण आम्ही गडचिरोलीमध्ये आमचा गडचिरोली जिल्हा हा विकसित जिल्ह्यामध्ये उदयास येत आहे, स्टील सिटी म्हणून उदयास येत आहे आणि त्यामुळे आपल्याला गडचिरोली जिल्ह्याला भारतीय जनता पार्टीच्या माननीय देवेंद्रजीच्या आणि नेतृत्वामध्ये जिल्हा परिषद 100% आम्ही आणण्याचा प्रयत्न करणार. गडचिरोली स्टील सिटी होण्याच्या मार्गावर आहे. मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणाही केलेली आहे. मुख्यमंत्री स्वतः तिथलं पालकत्व स्वीकारण्यास इच्छुक आहे. तुमची काय मागणी आहे? आमची तर 100% माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री हे आमच्या गडचिरोली जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलं पाहिजे. कारण आपल्याला सर्वांना माहीत आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक स्टील सिटी होण्याच्या मार्गावर बेसमध्ये आहे. असे एक नेतृत्व, राज्याचे नेतृत्व गडचिरोली जिल्ह्याला समजा पालकत्व घेतले तर या ठिकाणी येणारे अडीअडचणी आणि नक्षलचे हे जे ॲक्टिव्हिटीज आहेत हे सुद्धा आपल्या पूर्णपणे कमी होऊन आणि इंडस्ट्रीजवाल्यांना त्या ठिकाणी चांगलं असं वातावरण निर्माण होईल आणि 100% गडचिरोलीला स्टील इंडस्ट्री निर्माण. यामध्ये सुद्धा आपल्याला सर्वांना माहीत आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आम्ही 2017-18मध्ये पूर्ण गडचिरोली जिल्ह्याला उद्योग क्रांती यात्रा काढली. त्यावेळी माननीय देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री होते आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की यामध्ये देवेंद्रजी मला सांगितलं की गडचिरोली जिल्ह्याला हा उद्योगविरहित जिल्हा आहे, याला उद्योगामध्ये आपल्याला आणायचे आहे. म्हणून तू एक आमदार म्हणून, एक उच्च विद्याभूषित आमदार म्हणून एक काहीतरी गडचिरोली जिल्ह्यासाठी कर. आणि देवेंद्रजीनं मला सांगितलं आणि गडचिरोली जिल्ह्यात 1 मे महाराष्ट्राचा आमदार उद्योग क्रांती यात्रा काढली. पूर्ण 1 महिना 12ही तालुक्यामध्ये फिरून आपण त्या ठिकाणी केलं. म्हणून आज आपल्याला कोनसरीमध्ये जागा निर्माण करण्यापासून तर उत्खनन, आपल्याला जे सुरजागडचं उत्खनन करण्यापासूनचं पूर्ण रोल प्ले या ठिकाणी मी केलेलं आहे. आणि जे देवेंजीनं मान्य आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं त्याचाच हाच फलश्रुत गडचिरोली जिल्हा. मला एक अभिमान वाटते की 10 वर्ष मी या भारतीय जनता पार्टीनं मला तिकीट दिले, आमदार झालो आणि एक मोठा काम गडचिरोली जिल्ह्याचा उद्योग क्रांती या ठिकाणी उद्योग गडचिरोली जिल्ह्याची, तर त्यासाठी मला अभिमान आहे आणि त्यासाठी आपण कामसुद्धा करत आहोत. देवेंद्रजींनी पालकत्व स्वीकारावं अशी मागणी तुमचे तिथले स्थानिक नेते तुमच्या सहित करतायत का?
संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याच्या आमच्या सगळे स्थानिक नेते, आमच्या भारतीय जनता पार्टी देवेंजींना आमचं पालकत्व स्वीकारलं पाहिजे आणि गडचिरोली जिल्हा स्टील सिटी बनवलं पाहिजे, अशी माझी वैयक्तिक आणि तमाम गडचिरोली जिल्ह्याच्या जनतेची सुद्धा अपेक्षा आहे. तुम्ही देवेंद्रजींची भेटसुद्धा घेतली. हो, आत्ताच भेट घेऊन आलो मी. साहेबांना शुभेच्छा दिलं. साहेब इतिहासामधला पहिला म्हणजे 31 डिसेंबरनंतर पहिला दिवस जानेवारीच्या वर्षाच्या सुरुवातीला आपण गडचिरोली जिल्हा पाय ठेवलं. त्या स्टील इंडस्ट्रीचं एक मोटिवेट आणि येणारे स्टीलचे इंडस्ट्री जेवढे काही येणार आहेत ह्या तुमच्याच मार्गदर्शन, तुमच्याच नेतृत्वामध्ये गडचिरोली जिल्ह्यात होतील आणि त्या उद्योजकांना एक चांगलं वातावरण या गडचिरोली जिल्ह्यामध्ये निर्माण होऊ घातलेले आहेत. आम्ही तुम्हाला खूप गडचिरोली विधानसभाचा माजी आमदार म्हणून, प्रदेशाचा उपाध्यक्ष म्हणून तुमचं मी खूप अभिनंदन करतो की गडचिरोली जिल्ह्याला आपण खूप मोठं गिफ्ट आपण या नवीन वर्षामध्ये, या 2025च्या नवीन वर्षामध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा आपण गडचिरोली जिल्ह्याला आले आणि एक उद्योगासाठी, स्टील सिटीसाठी आपण एक जो रोल मॉडेल तयार केलं त्याचं मी खूप अभिनंदन करतो. धन्यवाद. गडचिरोलीच्या नेत्यांकडनं मागणी होत आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचं पालकत्व स्वीकारावं. कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.